नमस्कार पुरंदरकर. तर आज 21 फेब्रुवारी 2026 रोजी सासवडमधील प्रमुख मंदिरं बंद होती. तर ती नक्की का बंद होती, तर आपण ज्यांनी हा बंद साठी आवाहन केलं होतं त्यांनाच विचारलं. तर आपल्यासोबत आहेत नमस्कार, मी या मंदिराचा वंशपरंपरागत पुजारी राजेंद्र नारायण भैरवकर. गेली कित्येक वर्ष वंशपरंपरापासून आम्ही इथं देवस्थानची सेवा करत असतो. नमस्कार, भैरवनाथांचे चांगभले. मी रमेश वामनराव जगताप, भैरवनाथ ट्रस्टचा अध्यक्ष आहे. नमस्कार, मी रवींद्र जगताप, काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट जे मंदिराचे व्यवस्थापक आहे त्या ट्रस्टचा विश्वस्त म्हणून मी कामपासून गेली 15 वर्ष. नमस्कार, मी काळभैरवनाथ चैत्रोत्सवाचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन शिरसाट. तर आज मंदिर बंद ठेवण्यामागचं प्रमुख कारण काय? या मंदिराची जी देवस्थानाची दान केलेली जमीन आहे, ती जमीन छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली आहे. ती जमीन कोळाकडे असल्यामुळं त्याचं कुठलंही 65 सालापासून आम्हाला उत्पन्न मिळत नाही. आणि ते उत्पन्न सरकार दरबार जे आमचा वाद चालू आहे, तो वाद चालू असल्यामुळं तिथं जो आता ऊसाची तोड चालू होती, ती ऊसाची तोड होऊ नये, त्याचं उत्पन्न देवस्थानला मिळावं म्हणून आम्ही साखर कारखान्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. त्यांना कायदेशीर मार्गाने नोटीस दिलेली आहे. पण काल शनिवार, आज रविवार हे संपूर्ण शासकीय कार्यालय बंद असल्यामुळे त्यांनी अचानक रात्रीच्या वेळी त्यांनी ऊस तोड केलेली आहे. तर ही तोड लोकांना, आपल्या ग्रामस्थांना कळावी की उत्पन्न कुठे मिळत नाही. ही देवस्थानची जमीन आहे, इनामी जमीन आहे. इनामी जमिनीला कुळ कायदा लागू होत नाही. हे ग्रामस्थांना सगळ्यांना हा विषय कळावा, जनजागृती व्हावी आणि आमचा जो विषय बंद करण्यामागचा ते सरकार दरबारापर्यंत पोचावा म्हणून आम्ही आज दिवसभर मंदिरात बंद केलेली होती. त्यामुळं झालेल्या गैरसोयाबद्दल मी सर्वांची भक्त मंडळाची दिलगिरी व्यक्त करतो. आता हा तर झाला आजचा विषय की आज हे मंदिर का बंद होतं. पण ह्याच्या मागचा वाद जास्त सासवडकरांना म्हणा, पुरंदरकरांना म्हणा किंवा इतर गावकऱ्यांना काहीच माहित नाही की हा नक्की वाद काय. तर या वादावर थोडंसं आपण इतिहासात जाऊया आणि काय आहे नक्की वाद यावर थोडासा पडदा याच्यावरचा काढा, म्हणजे सर्वांच्याच लक्षात येईल की नक्की वाद काय आहे. बरोबर आहे. या देवस्थानासाठी शिवकालीन भैरवनाथ मंदिर आहे. या ठिकाणी भैरवनाथ, काल भैरवनाथ आणि जोगेश्वरी हे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानासाठी छत्रपती शाहू महाराज सातारा यांनी त्यावेळेस सुमारे 8 एकर जमीन देवस्थानासाठी दिवाबत्ती, झाडलोट, इथली व्यवस्था, उत्सव असतील, समारंभ असतील, या व्यवस्थेसाठी सुमारे 8 एकर जमीन दान केलेली आहे. तर त्यानंतर त्या जमिनीचं उत्पन्न काढणं आमच्या लोकांना त्यावेळेस काही शक्य होत नव्हतं. कारण तिथली उत्पन्न काढायचं, मशागत करायची का पूजा करायची, हे दोन्ही एकत्र शक्य नसल्यामुळं आमच्या लोकांनी, काही लोकांनी आणि गावातल्या काही लोकांनी असा विचार केला की देवस्थानची जमीन आपण कोणाला तरी कशाला देऊ. त्या पद्धतीने त्यांनी आमचे टकले कुटुंबीय त्यावेळेस त्यांना ते कशाला दिले. आणि त्यावेळेस असं ठरलं की अर्ध उत्पन्न त्यांनी कसणाऱ्यांनी घ्यायचं आणि अर्ध उत्पन्न देवस्थानासाठी खर्च करायचं. 1965 सालापर्यंत ते उत्पन्न देत होते. पण नंतर जसा कुळ कायदा आल्यानंतर त्यांची थोडीशी मती फिरली की ही जमीन आपल्याला मिळू शकते. म्हणून 1965 साली त्यांनी मामलेदारकडे अर्ज केला की सदरची जमीन कुळ कायदा लागू होत नाही, 32 गहून ती आम्हाला खरेदी करण्यात येण्यात यावी म्हणून. पण त्यांचा अर्ज मामलेदाराने 1965 साली फेटाळला आणि निकालही दिला. पण निकाल देताना त्यावेळेस सासवडचे जे ग्रामस्थ होते प्रतिनिधी स्वरूपात बाळासाहेब तपस्वी आणि सीताराम पाटील प्रतिष्ठित नागरिक होते, नावाजलेले होते. त्यांना त्यांची साक्ष घेतलेली की त्यांच्या साक्षीत सुद्धा त्यांनी सांगितले की देवस्थानची व्यवस्था पुजारी व्यवस्थित करतात. पण त्यांना उत्पन्न घेण्याचं त्यांना ताकद नसल्यामुळे किंवा इतर मार्ग नसल्यामुळे त्यांनी ते त्यांच्याकडे दिलेली होती. आजपर्यंत ते उत्पन्न देत होते आणि इथून पुढे ते देत राहतील. आणि त्यामुळं त्यांनी मामलेदारांनी निकाल दिला की सदर देवस्थान जमिनीला कुळ कायदा लागू होत नसल्यामुळं त्याचा
त्यांना तुम्हाला देण्याचा काय अर्थ नाही, इनाम जमिनीला कुळकाचा लाभ होत नाही. हा निकाल झालेला आहे देवस्थानच्या नावाने. बरं पण त्याच्यानंतर त्यांनी अशी ग्रामस्थांच्या मार्फत विनंती केली की आता तुम्ही जर जमीन काढून घेतली तर माझं चरितार्थ, माझं पोट चरित्र कसं चालणार. बरं. मग ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या विचारामध्ये बाबा तुझ्याकडेच राहू दे आता तू पण उत्पन्न दे. त्यांनी काही दिवस उत्पन्न दिलं, पण नंतर त्यांनी उत्पन्न देण्याचं बंद केलं. ते आजतागायत बंद आहे. त्या जमिनीचा कुठलाही 1 रुपयाचा सुद्धा उत्पन्न देवस्थानसाठी मिळत नाही. ओके. बरं. आता हे आजपर्यंत तर असं झालं की उत्पन्न मिळत नाहीये तुम्हाला, मग याच्यानुसार आता तुम्ही काय कायदेशीर लढाई लढत आहात? कायदेशीर लढाई आम्ही भरपूर वेळा लढलेली मार्गाने, पण त्यांनी काय काही वेळेस आमचे वकीलच मॅनेज केलेले आहेत. आमचेच वकील, कारण वकिलांनी आम्हाला चुकीचीच माहिती दिली. तारखा लांबवणे, दिवस ढकल पुढे घालणे, फी घेणे, काही लोकांनी आमचे असं केलं. आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस निकालावर तारीख येते त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आपली मागणी चुकीची आहे. मागणी चुकीची असल्यामुळे आपला निकाल देवस्थानच्या विरोधात जाऊ शकतो, तरी आपण केस माघारी घेतली पाहिजे. आता कायद्याचं ज्ञान आम्हाला त्यावेळेसच्या लोकांना, आमच्या पूर्वजांना, म्हणजे आधीच्या लोकांना नसल्यामुळं वकिलांचा सल्ला त्यांनी मान्य केला. म्हणून त्यांनी ते कागदपत्र किंवा ते कोर्ट दरबाराची आमची कैफियत होती परत घेतली. त्याच्यानंतर परत आम्ही बरेच वेळा निवेदन दिले, सरकार दरबार दिली, पण त्याची कोणीच दखल घेतली नाही. पण आमची दखल R.R. पाटील यांनी घेतली होती गृहमंत्री असताना. त्यांना आम्ही निवेदन सादर केलं की आमच्या देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न तुम्ही सोडवा. मग त्यांनी त्यावेळेस कलेक्टरला ऑर्डर केली की सदर जमिनीची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्यात यावा. कलेक्टरने मामलेदारांना ऑर्डर केली की सदर जमिनीची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्यात यावा. मामलेदारांनी आम्हाला बोलवलं, आमच्या लोकांना, त्यांच्या लोकांना बोलवलं. वस्तुस्थिती जी काय असेल ती जाणून घेतली त्यांनी. उत्पन्न देतात का नाही देतात ही जी वस्तुस्थिती जाणून घेतली. कुळ कायदा पूर्वीचा लागू आहे का नाही आहे, 1965 सालचा निकाल झालाय का नाही, या सगळ्यांचा विचार विनिमय करून मामलेदारांनी काय केलं, निकाल द्यायला पाहिजे होता, पण तो दिला नाही. का दिला नाही? कारण ह्या लोकांचा त्याच्यावर दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यांनी ते काय केलं, मामलेदारांनी तसंच आहे तसं प्रकरण अहवाल फक्त कलेक्टरकडे पाठवा. कलेक्टरने त्या अहवालाचं आकलन केलं, अभ्यास केला आणि त्यावेळेस त्यांनी त्या निर्णय देऊन टाकला, ताब्याची ऑर्डर करून टाकली. पण ताबा घेताना ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याशी आम्ही 2 हात करू शकत नव्हतो, कारण ते ताकदवाद असल्यामुळे सगळ्याच गोष्टीत ताकदवाद आहेत. आम्ही अल्पसंख्याकी, आम्ही दुबळे आहोत, तुझं माझं करायचं आमचं हे नाहीये. मग आम्ही काय केलं, त्यांनी काय हरकत घेऊ नये म्हणून आम्ही कॅव्हेट दाखल केलं की त्यांनी ताब्याच्या कुठल्या आडकाठी घेऊ नये म्हणून. मग त्यांनी हायकोर्टात दाखल केलं. हायकोर्टात त्यांनी अशी मागणी केली की गृहमंत्री R.R. पाटील यांच्या दबावामुळे कलेक्टरने ऑर्डर केलेली आहे, आम्हाला आमची बाजू मांडण्याची कुठलीही संधी दिलेली नाही. हे कोर्टात त्यांनी सांगितलं. कोर्टाने ते त्यांचं म्हणणं मान्य केलं. कोर्टाने मान्य, पण कोर्टाने असंही सांगितलं की ह्या जमिनीचा कुळ कायद्याचा योग्य निर्णय घेण्याची मामलेदारांनाच अधिकार आहे. तुम्ही योग्य निर्णयासाठी मामलेदाराकडे तुम्ही अर्ज दाखल करा. आम्ही मामलेदाराकडे अर्ज दाखल करण्यापूर्वी आम्ही वकिलाचा सल्ला घेतला. वकिलांनी आम्हाला असं सांगितलं की आपल्याला 88B सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय हे आपला ताबा मिळू शकत नाही. 88B सर्टिफिकेट अशासाठी की 1/4/1957 कुळ कायदा लागू होता. कुळ कायद्याच्या वेळेस असं जे कृषी कायदा का काय त्याला म्हणतात, काय आता माझ्या माहिती नाही, ते 88B सर्टिफिकेट आपल्याला जर मिळालं तर आपल्याला ते जमीन लगेच मिळू शकते. म्हणून त्यासाठी आम्ही 88B सर्टिफिकेटसाठी आम्ही मामलेदाराकडे अर्ज दिला, प्रांताकडे अर्ज दिला. प्रांताच्या वर्तनंतर पुण्यातले जे काय MRT का काय MAT काय मॅट का काय म्हणतात त्यांच्याकडे अर्ज दिला. पण तिन्ही ठिकाणी संदिग्ध आम्हाला निकाल आमच्या विरोधात गेला म्हणता येणार नाही. पण त्यांनी फक्त असं सांगितलं की योग्य जे निर्णय घेण्यात यावा मामलेदाराला त्यांनी सांगितलं, पण त्यांनी आमच्या विरोधात निकाल दिला नाही. त्याच्यासाठी या संपूर्ण व्यवहारात म्हणजे तारखा पुढे घालणं, वकिलांना फी देणे हे आमच्या लोकांना शक्य नसल्यामुळे आता हे शक्य नाही. मग आम्ही हा सगळा विषय आम्ही गावकऱ्यांच्या पुढे मांडला. मग गावकऱ्यांच्या पुढे मांडल्यानंतर गावकऱ्यांना वस्तुस्थिती समजली काय आहे काय नाही. काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट आहे ग्रामस्थांचं, मग त्यांना आम्ही पॉवर पॅटर्नने त्यांना अधिकार दिले. तुम्ही आता आमच्याच्यानी प्रश्न सुटू शकत नाही, तुम्ही सोडवा. आता गावकऱ्यांनी या सगळ्या मंडळींनी मनावर घेतलेला आहे, म्हणून हा विषय आहे आता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की देवस्थानची जमीन म्हणजे कोणाच्या मालकीची नसते, ती डायरेक्टली देवाच्याच नावाची असते, ती ट्रान्सफरेबल नसते.
की याच्यावरून तिकडं खरेदी वगैरे काही करता येत नाही, पण ती जी जमीन आहे ती जमीन ही देवस्थानची आहे याचा काही प्रूफ आहे का आपल्याला? जो 301 सर्वे नंबरचा 7/12 आहे, ओके. त्या 7/12च्या वरच देवस्थानच्या भैरवनाथाचं नाव आहे बरं. त्या 7/12वर. दुसरं असं इनाम वर्ग 3 असा त्या 7/12वर पूर्वी उल्लेख होता, पण आता तो उल्लेख नाही. आणि 1965 साली जो निकाल झालेला आहे त्या निकालाच्या फेरफाराचा सुद्धा त्याच्यामध्ये नोंद आहे 7/12मध्ये, अजूनही आहे त्याच्यात. म्हणजे ती जमीन देवस्थानचीच आहे.